तर उद्याच्याला भोगी आहे आणि सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो म्हणजे भोगीची भाजी. पूर्ण मार्केट, पूर्ण भाजी मार्केट आत्ता सध्या मिक्स भाज्यांनी असे तुडुंब भरलेले आहेत. तर आजच जाऊन मी भाजी खरेदी केलेली आहे. शहरामध्ये सहसा काय होतं की असं भोगीची मिक्स भाजी द्या म्हटलं की ते प्रत्येक प्रकारच्या भाजीची अशी मूठ घालून काय करतात, आपल्याला पावशर, अर्धा किलो जितका हवं तितका आपल्याला ती भाजी देतात. तर मी पण आज आणलेली आहे इथे मिक्स भाजी. ह्याच्यामध्ये एक गाजर त्यांनी दिलेला आहे, भुईमुगाच्या शेंगा असतात. म्हणजे ह्या हंगामातल्या जेवढ्या काही फळभाज्या असतात, शेंगवर्गीय भाज्या असतात ना, त्या सगळ्या मिक्स करून ही मिक्स भोगीची भाजी आपण बनवतो. त्याच पद्धतीने असे बोरं असतात छोटी छोटी, वांगी असतात, त्याच पद्धतीने हिरवे वाटाणे असतात, डहाळं असतात, कारण की ह्या हंगामात डहाळे खूपच सुंदर आणि चविष्ट असतात. तर अशी ही हिरवी डहाळं देखील आपल्याला ह्या मिक्स भाजीमध्ये घालायला मिळतात. पावटा असतो, तर अशा प्रकारे हा पावटा आहे. त्याच पद्धतीने घेवडा असतो, पापडी घेवडा, वाल घेवडा आपण जो ह्याला म्हणतो. प्रत्येक रिजन वाईज सेपरेट आपण ह्याला नावाने संबोधतो. तर इथे मी वाल घेवडा आणलेला आहे. त्याच पद्धतीने हा लाल भोपळा देखील दिलेला आहे त्यांनी, आणि बटाटा देखील असतो. अजून काही नवीन असतात. काहीजण ह्याच्यामध्ये शेवगा वगैरे वापरतात. त्याच पद्धतीने काहीजण कांद्याची पात देखील ह्याच्यामध्ये देतात, म्हणजे फळभाजी पण ह्याच्यामध्ये ते आपल्याला देत असतात. पण इथे त्यांनी मला इतक्या शेंगवर्गीय आणि फळभाज्या अशांचं मिक्सचर त्यांनी मला इथे भोगीच्या भाजीसाठी दिलेली आहे. आणि अफाट गर्दी होती, आणि त्यातून ते प्रत्येक जणांना हे भाजी देणे, मिक्स भाजी देणे, त्यांच्याकडून पैसे घेणे, म्हणजे खरंच इतकं ते भाजीवाल्यांचा सणासुदीला जे हे असतं ना, ते इतकं त्यांचं हेक्टिक शेड्यूल असतं ना की बासच, बोलायचं काम नाही. तर सगळ्यात पहिला काय करूयात, आपण जे काही शेंगवर्गीय भाजीपाला आहे ह्याच्यामध्ये, तो सगळ्यात पहिला आपण निवडून वगैरे घेणार आहोत. तर आता हे सगळं निवडून मी नेक्स्ट प्रोसिजर दाखवते. आता तुम्ही इथं बघत आहात, जे काही आपलं शेंगवर्गीय जे आपल्या फळभाज्या होत्या, त्या सगळ्या शेंगवर्गीय ज्या भाज्या होत्या ना, त्या इथं निवडून झालेल्या आहेत. बोरं मी अशीच टाकलेली आहेत. जेव्हा आपण फोडणीला घालणार तेव्हा याच्यातल्या बिया आपण काढून ठेवू शकतो बाजूला. त्याच पद्धतीने आता राहिलेल्या आहेत या चिराईच्या भाज्या. तर हे अगदी फोडणीच्या टाईमला काय करायचं, पाण्यामध्ये घालून ठेवायचं. भोपळ्याचे लहान तुकडे करायचे, बटाट्याचे लहान तुकडे, गाजराचे आणि वांग्याचे लहान तुकडे करून आपण ह्याच्यामध्ये घालून ठेवायचं. तर आपण आता पुढची तयारी करून घेऊयात. आपलं भाज्यांचं पूर्णपणे काम चिरून वगैरे झालेलं आहे. आता बटाटा आणि वांगं जे आहे ना, ते अगदी आपण फोडणी घालणार ना त्याच वेळेस आपण ते कापून घेणार आहोत, कारण की ते थोडंसं काळे पडतात. आता इथे दुसरी मसाल्याची तयारी, सगळ्यात महत्त्वाची तयारी असते. तर इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. एक मीडियम साईजचं टोमॅटो आहे, तो मी बिया काढून मोठा चिरून घेतलेला आहे. इथे मी अर्धा इंच इतकं आल्याचा जो तुकडा होता ना, त्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे मी करून घेतलेले आहेत. इथे मी जवळजवळ 10 ते 12 इतके लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 टेबलस्पून पांढरं तीळ घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून मी जिरं घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून मी किसलेलं वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे. इथे मी खडा मसाला थोडा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आहे हे स्टार फूल जे असतं ना, त्याचे 2-3 पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत. 4 लवंग घेतलेले आहेत. थोड्याशा मिरी घेतलेल्या आहेत 5-6, आणि इथे दालचिनीचे 2 तुकडे मी एकदम बारीक करून घेतलेले आहेत. आता हा सगळा जो जिन्नस आहे ना, हा सगळ्यात पहिल्यांदा आपण मस्त खमंग भाजून घेऊयात आणि मग मिक्सरवरती छान बारीक वाटून घेऊयात. तर सगळ्यात पहिला आपण जे हे कोरडे मसाले आहेत ना, ते सगळ्यात पहिला ओबडधोबड का होईनात पण भाजून घेऊयात. इथे आता जे आपलं थोडेफार खडे मसाले होते, खोबरं, तीळ, जिरं, हे सगळं आपण आता हलकं फुलकं भाजून घेऊयात. काय होतं, ह्यातलं जे काही खमंगपणा असतो ना या मसाल्यांचा, तो अजून वाढतो जेव्हा आपण ह्याला भाजून घेतो, आणि भाजीला एक अतिशय खमंग चव आणि अशी खुलते त्या भाजीला. त्यामुळे मसाले जेव्हा आपण असे भाजून घेतो ना,
तेव्हा आपली भाजी एका चांगल्या चवीची होते, लज्जतदार बनते. अगदी 2-3 मिनटं आपल्याला हे असं भाजून घ्यायचं आहे. तेल वगैरे काही न घालता हे कोरडंच आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. जसं जसं भाजेल ना हा खडा मसाला, तसा तसा त्याचा जो जे काही त्याचा कच्चा वास असतो ना तो निघून जातो आणि एक खमंग वास यायला चालू होतो. खोबऱ्याचा, तिळाचा, जिऱ्यांचा आणि खड्या मसाल्यांचा खूप छान सुगंध पसरतो, दरवळतो आणि तेव्हा आपल्याला हे सेपरेट काढून पुन्हा आपलं जे काही हे ओला जो जिन्नस आहे तो भाजून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे बघताय आपले तीळ काय होत आहेत तर फुलत आहेत. आता हे आपलं भाजून झालेलं आहे, तर आपण हे आता एका प्लेटमध्ये सेपरेट काढून घेऊयात. आता आपण जे काही आपले लसूण पाकळ्या, हे बारीक चिरलेले आल्याचे तुकडे, कांदा आणि टोमॅटो हे सगळं आता आपण छान भाजून घेऊयात. तुम्ही बघताय मस्त आता हे सगळं काय होत आहे भाजून घेतलं जात आहे. हे पण असंच आहे की आपण जेव्हा हे बिना तेलाचं कोरडं भाजतो ना तेव्हा बऱ्यापैकी पाण्याचा अंश काय होतो रिलीज होतो आणि एक खमंगपणा त्या पदार्थाचा आपल्या भाजीमध्ये उतरतो आणि जो कच्चा वास असतो ना या सगळ्या पदार्थांचा तो निघून जातो आणि त्यामुळे भाजी अतिशय लज्जतदार, अतिशय चविष्ट बनते. त्यामुळे जेव्हा असे महत्त्वाचे नैवेद्याचे जे पदार्थ असतात किंवा मसाल्यांचे पदार्थ असतात तेव्हा काय करायचं, शक्यतो सगळे मसाले हे भाजून घ्यायचे. मग ते ओले असो, वाळके असो, जे असेल ते असेल, हे सगळे असे छान भाजून घ्यायचे. आपला जो काही ओला जिन्नस होता तो देखील आपण आता भाजून घेतलेला आहे चांगल्या रीतीने. आता ह्याला पहिल्यांदा थंड होऊन देऊयात. आणि इथे जो खडा मसाला मी भाजून घेतला होता तो आता पूर्णपणे थंड झालेला आहे, तर हा आधी आता मिक्सरला आपण वाटून घेऊयात. आता आपला जो खडा मसाला होता तो आपण असा ओबडधोबड बारीक वाटून घेतलेला आहे. हा असाच मिक्सरमध्ये ठेवून नंतर ह्याच्यामध्ये जो आपण हा ओला मसाला किंवा ओलं जे काही आपलं जिन्नस होतं ते भाजून घेतलं होतं तर ते आणि हे आता एकत्र अजून एकदा वाटून घ्यायचं. कोणताही ओला मसाला हा हिरव्या कोथिंबीरशिवाय पूर्ण होत नाही, त्यामुळे मूठभर मी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे. ही पण आता आपण ह्या मसाल्यासोबत काय करून घेऊयात तर वाटून घेऊयात. आता पूर्ण आपण भाजून घेतलेला ओला जिन्नस देखील मिक्सरमध्ये घेतलेला आहे. आता हा पूर्ण आपण बारीक वाटून घेऊयात. तुम्ही बघताय आपला सगळा मसाला अतिशय बारीक वाटून इथे झालेला आहे. आता हा मसाला आपण तेलामध्ये खमंग परतून घेऊयात, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. आणि अजून एक महत्त्वाची मला इथे टिप सांगायची आहे की आपण ह्याच्यामध्ये आत्ता ओला जिन्नस किंवा आपले खडे मसाले सगळे ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतले होते, त्यामुळे कढई थोडीशी अशी करपट खाली झालेली आहे. पण ही न धुता आता याच्यामध्येच आपण पूर्ण मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे, कारण की ह्याचा जो स्वाद आहे ना, जो स्मोकी फ्लेवर असतो तर तो आपल्या भाजीला अजून खमंग बनवतो. त्यामुळे आता ह्याच कढईत काय करणार आहे मी, तेल गरम करून हा वाटलेला मसाला छान रीतीने परतून घेणार आहे. चला तर मग पुढची प्रोसेस करूयात. कढईत मी तिळाचं तेल घातलेलं आहे. आता थोडंसं तेल तापेपर्यंत मी काय करते, संपूर्ण मसाला ह्याच्यामध्ये ओतून घेते. आता मस्त तेलामध्ये आपण काय करूयात, हा जो मसाला आहे ना तो आधी छान परतून घेऊयात आणि मग हळूहळू उरलेले थोडे थोडे मसाले गरम मसाला, घाटी चटणी किंवा तुम्ही ज्या प्रदेशात आहात तिथली तुम्ही जी बेसिक चटणी वापरता किंवा जो बेसिक मसाला वापरता तो मसाला घालून ही भाजी बनवू शकता. मी घाटी मसाला वापरणार आहे, जो आमचा नेहमीचा मसाला असतो. आणि गरम मसाला, थोडा गोडा मसाला असं घालून आपण ही जी काही ग्रेव्ही असते किंवा ही जी काही भोगीची मिक्स भाजी असते ती आपण रबरबीत ठेवू शकतो, पूर्ण सुक्की करू शकतो किंवा रस्सा भाजी आपण करू शकतो. आपल्या घरात जसं आवडतं तसं आपण ही भाजी ठेवू शकतो. तर आता मसाला आधी संपूर्ण छान रीतीने भाजून घेऊयात. आपला हा मसाला भाजेपर्यंतच काय करायचं आहे, आपल्याला आता घाटी मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. तर तो आता मी घालते.
आपल्याला जसं तिखट हवं आहे किंवा जसं आपल्या घरात तिखट खाल्लं जातं त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये त्या हिशोबाने चटणी घालायची आहे. आणि शक्यतो ही भाजी तिखट झणझणीत कराल तेवढी छान आणि उत्कृष्ट लागते. आता हा मसाला देखील, जी काही आपली चटणी आहे ती या मसाल्यासोबतच काय होईल तर भाजली जाईल. आता ह्याच्यामध्ये आपण घालूयात गोडा मसाला आणि गरम मसाला. हे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार फक्त चटणी जरी घातला तरी चालेल. पण मी आता हे पूर्ण वर्षातून आपण एकदाच ही भाजी करतो, तर ती चविष्ट होणे, सगळ्यांनी आवडीनं खाणे खूप महत्त्वाचे असते. कारण की भाज्या असतात ना, आणि त्या भाज्या शक्यतो कोणी आवडीनं खात नाही. पण यात जर आपण असे मसाले वगैरे टाकून त्याला चमचमीत बनवली तर ती भाजी सगळ्यांकडून खाल्ली जाऊ शकते. म्हणूनच आपण जितके छान मसाले आपण वापरता येतील तितके मसाले वापरून आपण या भाजीला अतिशय चवदार आणि लज्जतदार बनवू शकतो. तर आता घालूयात आपण गरम मसाला आणि गोडा मसाला. गरम मसाला घालत आहे मी. हलवा आहे थोडे. पूर्ण मसाल्याचा सुगंध घरभर सुटलेला आहे. एक्झॅक्टली आपल्याला हेच हवं आहे. आता घालूयात गोडा मसाला. गोड्या मसाल्याने पण चव खूप छान लागते या भाजीची. आता सगळं छान हलवून घेऊयात. आता पूर्ण कडेला तेल सुटेपर्यंत मसाला पूर्ण छान परतून घेऊयात. हा मसाला तयार होत आलेला आहे. तर चवीनुसार ह्या मसाल्यापुरतं थोडंसं मीठ आपण ह्याच्यामध्ये घालूयात, जेणेकरून अख्ख्या सगळ्या जे खडे मसाले आहेत त्यांचा सगळ्यांचा स्वाद अजून ह्या मसाल्यांमध्ये उतरेल. कारण की मिठाचं काम असतं की भरपूर जे काही स्वाद आहेत ते रिलीज करणे त्या पदार्थाचे. आणि आता घालूयात किंचितशी साखर. अगदी चिमूटभर मी साखर घातलेली आहे. ह्यानी टेस्ट बॅलन्स होतो. कारण की आपण आता ह्याच्यामध्ये बरेचसे मसाले वापरलेले आहेत, त्याचे उग्र वास असतात किंवा त्याचे चव उग्र असतात. तर मीठ आणि साखरेनं काय होतं, ते सगळे बॅलन्स होतात आणि मसाला अगदी छान आपला तयार होतो. किंवा टोमॅटो असतो, ज्यांनी आंबूसपणा थोडासा मसाल्याला आलेला असतो, तर तो देखील बॅलन्स होतो साखर आणि मिठामुळे. पूर्णपणे गोळा तयार झालेला आहे मसाल्याचा, तुम्ही पाहताय. म्हणजेच याचा अर्थ असा की आपला हा मसाला अतिशय चांगला भाजून झालेला आहे. हा गोळा तयार होणं खूप गरजेचं आहे मसाला तयार करताना कोणताही, किंवा वाटण तयार करताना. ह्या वाटणाचा असा पूर्ण छान असा मस्त गोळा तयार व्हायला पाहिजे, जो आता माझा झालेला आहे. म्हणजेच काय इंडिकेशन आहे किंवा काय हे सूचित करतं की बाबा तुमचा मसाला आता रेडी झालेला आहे. तुम्ही आता हा कोणत्याही भाजीला वापरू शकता. हे बघा, तीळ आणि खोबऱ्यामुळे काय होतं, भाजीला एक दाटसरपणा येतो आणि खमंग चव लागते. जी घाटी चव म्हणतो ना आपण, ती येते. कोल्हापुरी टाईप, सांगली, कराड, सातारा टाईप. हे बघा, आता मसाला खाली चिटकत पण नाही आहे. म्हणजेच काय की आपला मसाला इथे पूर्ण छान परतवला गेलेला आहे. थोडक्यात गोळा झाला की आपला मसाला तयार झाला असं आपण समजायचं. आता मात्र गॅस बंद करूयात आणि ह्याला दुसऱ्या बर्नरवरती ठेवूयात. नाहीतर आधीच बर्नर काय असतो, तापलेला असतो, त्यामुळे पुढची बर्निंग प्रोसेस चालू असते. त्यामुळे ही कढई एकतर खाली ठेवूयात किंवा दुसऱ्या थंड बर्नरवर ठेवूयात. तुम्ही पाहताय खूप छान रीतीने आपला हा मसाला भाजला गेलेला आहे. हे बघा, गोळा तयार झालेला आहे मसाल्याचा. आता आपण करूयात पुढची स्टेप, जी आहे बटाटा आणि वांग चिरून घेऊन हे जे काही पूर्ण आपण भाज्या घेणार आहोत ते सगळ्या कुकरला लावून घेऊयात. आता इथे
जे राहिलेले बटाटा आणि वांगं होतं ते सुद्धा आपण अशा रीतीने बारीक फोडी करून हे सगळ्या भाज्या आपण पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता एकदा ह्याला खळखळून धुवून घ्यायचं आणि नितळत ठेवायचं आणि मग करायची फोडणीची तयारी. तोपर्यंत काय करूया की ह्या सगळ्या भाज्या आता स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कुकरला 1-2 ते 3 शिट्ट्या ह्याच्या करून घ्यायच्या की जेणेकरून हे पटकन शिजावेत आणि त्याचा जो काही भाज्यांचा सगळा रस आहे तो त्या पूर्ण रश्श्यामध्ये उतरावा. काही जण काय करतात की ह्या भाज्या डायरेक्ट वर शिजवायला घेतात, पण ते थोडंसं भरपूर वेळ जातो त्या गोष्टीमध्ये. आणि तुम्हाला जर सकाळ सकाळी डब्याची वगैरे गडबड असेल आणि डब्याला जर का भोगीची भाजी द्यायची असेल तर कुकरसारखा बेस्ट पर्याय कुठला नाही आहे. चला तर मग आता ह्या पूर्ण भाज्या मी धुवून घेते आणि कुकरला 3 शिट्ट्यांवरती आपण हे लावून घेऊयात. भाज्या धुवून नितळत ठेवलेल्या आहेत. आता आपण ह्या कुकरला लावून घेऊयात. आता कुकरमध्ये भाज्या शिजतील इतपत थोडंसं 1 ग्लास पाणी मी ओतलेलं आहे. म्हणजे थोड्याफार ह्यात भाज्या माझ्या बुडालेल्या आहेत इतपत मी ह्यात पाणी ओतलेलं आहे. कारण की भाज्या शिजताना त्याच्यातलं देखील पाणी काय होत असतं तर रिलीज होत असतं. त्यामुळे जितकं भाज्या थोड्याफार बुडतील इतकाच 1 ग्लास मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता ह्याला आपण 2 ते 3 शिट्ट्या देऊयात. इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतील तेवढ्यात आपण इथे काय करूयात, हे आहे राळ्याचं तांदूळ. फॉक्सटेल मिलेट्स असं देखील ह्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. तर आज ह्याला फार महत्त्व असतं. तर ह्या राळ्याच्या तांदळाचा आपल्याला भात बनवायचा असतो आणि तो तुम्ही ह्या भोगीच्या भाजीसोबत किंवा दह्यासोबत किंवा दुधासोबत खाऊ शकता. तर हा बनवायचा कसा, तर इथे आपण पहिल्यांदा जितकं काही आपल्याला आपल्या घरातील माणसांच्या हिशोबाने जेवढी वाटी घ्यायची आहे तेवढी आपण ही घ्यायची असते मोजून मापूनच. तर मी 1 वाटी इथे काय घेतलेले आहेत तर हे जे काही राळ्याचे तांदूळ आहेत ते मी इथे घेतलेले आहेत. आणि आता ते पहिल्यांदा काय करायचे की पूर्ण निवडून घ्यायचे, कारण की कधी ह्याच्यामध्ये गाराचे खडे असतात तर किंवा इतर कोणतीही घाण असते तर ती पहिल्यांदा आपण निवडून घेऊन स्वच्छ ही करून ठेवायची, स्वच्छ घ्यायची धुवून. अजून एक मला माझी आठवण आहे, जेव्हा मी डिप्लोमाला होते बुधगावला शिकायला होते तेव्हा माझी बेस्ट फ्रेंड अक्षता ढमणगे म्हणून होती. लिंगायत होती ती, म्हणजे लिंगायत आहे. आणि मग तिच्याकडे जेव्हा शाकंभरी देवीचा उत्सव असायचा ना त्यांच्या गावामध्ये मोठा, तेव्हा आम्ही तिच्या गावामध्ये जायचो आणि त्यांच्या घरामध्ये त्यांची जी काही मम्मी होती ना ती या राळ्याच्या तांदळाचं तंबीट नावाचा एक पदार्थ बनवायची. तो म्हणजे काय असायचा की हे जे काही राळ्याचे तांदूळ असतात ना हे पूर्ण बारीक मिक्सरला काय करायची त्यांची मम्मी तर वाटून घ्यायची, त्याचं पीठ बनवायच्या. आणि पीठ बनवल्यानंतर पुन्हा काय करायचं की ते कपडा असतो ना आपला, सुती कापड असतं ना किंवा कॉटनचं कापड असतं ना त्याच्यातून ते चाळून त्या पीठ काढायच्या. कारण की त्याच्यामध्ये कोणतीही खर राहता कामा नये असं ते एक त्याच्यातलं वैशिष्ट्य असायचं. म्हणजे चाळणीनं न चाळता ते कापडाने चाळायचे, म्हणजे इतकी मऊसूत ह्या राळ्याचं काय व्हायचं तर पावडर पडायची. आणि नंतर त्या पडलेल्या पावडरीमध्ये भरपूर तूप घालून भरपूर तूप घालून ते नैवेद्य शाकंभरी देवीला ते दाखवायचे आणि त्याला तंबीट असे म्हणतात. तर ते मला आठवतं, कारण की नेहमी भोगीची भाजी किंवा भोगीचा जेव्हा सण येतो ना, जेव्हा राळ्याचे तांदूळ असे समोर येतात ना तेव्हा राळ्याच्या भाताबरोबरच मला तो प्रसंग आवर्जून आठवतो. तर चला मी निवडून घेतलेले आहेत. ॲक्च्युली आता हल्ली काय होतात की मार्केटमध्ये निवडक मालच आपण सिलेक्ट करत असतो, त्यामुळे बऱ्यापैकी घाण वगैरे काही नसतेच. तर आता हा आपण कुकरला लावून घ्यायचा. आणि एक आहे की जितकं आपण वाटीनं याचं माप घेतलेलं आहे ना त्याच वाटीनं काय करायचं त्याच्या दुप्पट पाणी भातामध्ये घालायचं. आता हा भात करत असताना कोणी ह्याच्यामध्ये बिना हळदीचा भात करतात. आमची आई जेव्हा लहानपणी आमच्यासाठी भात बनवायची किंवा भोगीच्या नैवेद्यासाठी भात बनवायची ह्या राळ्याच्या तांदळाचा, तेव्हा ती त्याच्यामध्ये तूप आणि हळद असं घालून तो भात ती बनवायची. तर तो देखील भात अतिशय सुंदर लागायचा दह्यासोबत किंवा भोगीच्या भाजीसोबत. आज पण मी तीच मेथड इथे वापरत आहे.
तर राळ्याचा तांदूळ आणि वरळीचा तांदूळ किंवा राळ्याचा भात आणि वरळीचा भात ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. कारण की जे काही हे समान म्हणजे एकसारखे हे नाही आहेत. तर याचं जे काही साल काढलेला जो राळ्याचा तांदूळ असतो ना, तो ज्या लोकांना मधुमेह आहे त्या लोकांसाठी हा अतिशय उत्कृष्ट असा ह्याचा भात असतो. त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो. हा इतका पौष्टिक तांदूळ असतो ना की हा एकतर ग्लुटेन फ्री असतो, त्यामुळे पचायला फार हलका असतो. हा पटकन पचला जातो. त्याच पद्धतीने शुगर असलेल्या लोकांसाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि त्याच पद्धतीने हाडांच्या बळकटीसाठी हा जो तांदूळ असतो हा अतिशय उत्कृष्ट असतो. हा इतका पौष्टिक आहार आहे ना, किंवा ह्याचा भात जर आपण बाळाला देखील दिलं तरी त्याचे खूप चांगले उपयोग बाळाच्या आरोग्यासाठी होतात. किंवा कोणत्याही लहान थोरांमध्ये कोणीही हा भात खाल्ला तर त्याचे खूप चांगले फायदे आहेत. कारण की ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, लोह आहे, हे आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि मेन म्हणजे फायबर आहे, ज्यांनी आपलं पोट हलकं राहतं आणि पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे हा एक संपूर्ण आहार असं देखील म्हटलं तरी चालेल. तसेच ह्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं, त्यामुळे मसल बिल्ड करायला ह्या राळ्याच्या भाताचा उपयोग केला जाऊ शकतो. कुकरला एक 3-4 शिट्ट्या देऊन माझ्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय खूप सुंदर रीतीने आपली जी काही भाजी आहे ती शिजून झालेली आहे. अगदी वाटाणा जरी हातात घेतला तरी पटकन हा मऊसूत लागतो. हे असं का करायचं? कारण की एकतर आपला वेळ वाचतो गडबडीच्या टाईमचा, आणि विशेष म्हणजे सगळा जो अर्क असतो म्हणजे भाज्या, फळभाज्या ह्या शक्यतो शिजवून खाल्ल्या जाव्यात असं आपल्याला शास्त्र सांगतं. तर याच्यामध्ये देखील आपला शिजवण्याची प्रोसेस जी आहे ती पटकन होते आणि लहान मुलांना गिर्र गोष्टी देता येतात. तर ते भातातून द्या किंवा भाकरीसोबत द्या, जर खात असतील तर ते खाताना त्यांना अडथळा येत नाही किंवा कच्चं लागलं की ते थुकून देतात. तर असं कुठलीही गोष्ट आपण ह्या भाज्या कुकरला शिजवल्यामुळे होत नाहीत. चला तर मग आता काल आपण हा मसाला रेडी करून ठेवलाच होता. आता ह्याच्यामध्ये काय करूयात, हे आपलं पूर्ण जे काही शिजवलेल्या भाज्या आहेत त्या घालूयात, चवीनुसार मीठ घालूयात आणि अजून एक थोडं 5 मिनटं ह्याला रटरटून चांगलं शिजवूयात. आता माझ्या सगळ्या भाज्या मी काय करते, ह्या आपल्या मसाल्यामध्ये घालते आणि चांगलं हलवून घेते. भाज्या शिजल्यामुळे याला एक चांगला आपल्या भाजीला घट्टपणा देखील येतो, दाटसर होते भाजी. जर आपल्याला रबरबीत भाजी ठेवायची असेल तर भाजीमध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. बटाटा असल्यामुळे थोडासा मिठाचं प्रमाण जास्त ठेवा, कारण की बटाट्याला मीठ जास्त लागतं. तर चवीनुसार आता मीठ घालून पुन्हा एकदा या भाजीला चांगलं हलवून घेऊन छान रटरटून ही भाजी पहिल्यांदा शिजवून घ्यायची. ही भाजी तुम्ही राळ्याच्या भातात खाऊ शकता, इतपत अशी ग्रेव्ही ह्याची बनवायची. ही भाजी पूर्ण कोण सुक्की देखील बनवतात तरी देखील चालते, कोणी रस्सा भाजी देखील ह्याची बनवतात. मी नेहमी अशी भाजी बनवते किंवा माझी आई देखील अशीच भाजी बनवायची. आता कुकरमध्ये आपण राळ्याचे तांदूळ घातलेले आहेत. आता ह्याला एक 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे जे काही राळ्याच्या तांदळामध्ये देखील काय असे कण असतात ना, जे आपण निवडले तरी वर येऊ शकत नाहीत, पण पाणी घातल्यामुळे ते थोडेसे वर तरंगायला चालू होतात. आणि जे चांगले तांदूळ नाही आहेत, जे फुसके तांदूळ असतात ना, हलके तांदूळ असतात, ते वर येतात. तर ते देखील आपण ह्या पाण्याबरोबर धुवून जातात. त्यामुळे एक 2-3 वेळा स्वच्छ हे धुवून घेते आता मी.
2-3 वेळा तांदूळ आपले काय झालेले आहेत तर धुवून झालेले आहेत. आता मी ह्या वाटीचं प्रमाण घेतलं होतं, तर एवढ्याच 2 वाटी पाणी मी आता ह्याच्यामध्ये घालते. झाली 1 वाटी, ही झाली दुसरी वाटी. थोडक्यात आपण नेहमीप्रमाणे करतो तेच, की आपल्या इथंपर्यंत बोट यावं. जेव्हा आपण तांदळाच्या वर बोट ठेवतो तेव्हा पाणी इथंपर्यंत असावं, असं एक पारंपरिक मोजमाप होतं भात शिजवतानाचं. ते आपण इथे तसंही वापरू शकतो. चला तर मग आता ह्याच्यामध्ये मीठ चवीनुसार घालून घेऊयात. आपण नेहमीचा भात करतो अगदी त्याच प्रमाणात, त्याच चवीचं किंवा त्याच चवीनुसार आपण मीठ ह्याच्यामध्ये घालतो. तर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता थोडीशी 1 टीस्पून इतकी ह्याच्यामध्ये आपण हळद घालूयात. त्याला अजून थोडीशी चमक येण्यासाठी आणि चव येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं काय घालूयात, तूप पण घालून घेऊयात. याने भाताला खूप चांगली चव येते, लहान मुलं आवडीनं खातात. भाताच्या 1-2-3 शिट्ट्या करून घेऊयात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजरीची भाकरी असते. आज बाजरीच्या भाकरीला अतिशय मोठा मान असतो. तर बाजरीची भाकरी करताना भाकरीला लावण्यासाठी मी इथे तीळ घेतलेले आहेत. आता इथे पीठ माझं बाजरीचं मळून झालेलं आहे. आता आपण ह्याची भाकरी बनवून घेऊयात. आपल्याला जेवढं पीठ आपल्या ह्या हातामध्ये मावतं तेवढं पीठ आपण इथे घेतलेलं आहे. दुसरं पीठ जे असतं ते दुसऱ्या भांड्यात काढून ठेवलं तरी चालतं, म्हणजे मोकळ्याने तुम्हाला भाकरी थापता येते इथे. ओके. आता ह्याचा असा भाकरीचा उंडा तयार करून घेतलेला आहे. आता तो आपण असा ह्याच्यामध्ये बुडवून काय करायचं, तीळ लावून घ्यायचं आणि आता भाकरी इथे थापायला सुरुवात करायची. काटवटमध्ये भाकरी थापताना अजिबात खाली चिटकत नाही. एकदम पातळ आणि छान अशी भाकरी बनवून घेऊयात. तर आपली बाजरीची भाकरी पूर्णपणे थापून झालेली आहे. आता याला पण छान भाजून घेऊयात. आता ह्याच्यावर आपण पाणी मारून घेऊयात. आणि आता गॅस मोठाच ठेवायचा. थोडंसं वरचं पाणी आता हडकायला लागलं की आपण काय करायचं, भाकरी उलटून घ्यायची. आता भाकरी पूर्ण पचेपर्यंत आपण इथे दुसरी भाकरी आपण इथे बनवून घेऊयात. भाकरी पचलेली आहे चांगली. आता याला शेगडीवर भाजून घेऊयात. भाकरी फुगलेली आहे चांगली, तुम्ही असं ह्याच्यात बघू शकता. आता आपला राळ्याचा भात कसा शिजला आहे ते आता आपण पाहूयात. तर तुम्ही ते पाहताय, खूप चांगल्या रीतीने राळ्याचा भात आपला इथे शिजलेला आहे. हे बघा, दाना दाना एक समान इथे दिसतो आहे आपल्याला ह्याच्यातलं. तर अशा पद्धतीने तुम्ही दह्यात आणि मिक्स भाजीसोबत भात खाऊ शकता. आता
ताट आपण तयार करूयात नैवेद्याचं. तर भाकरी आपण अशी 2 भाकऱ्या अशा आपण ह्याच्यावरती ठेवायच्या नैवेद्याचं ताट तयार करत असताना. आता जे आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली ही भोगीची भाजी, त्याच्यानंतर आपण केलेला ही भोगीची भाजी, आपण केलेला हा राळ्याचा भात, दही असेल तर 1 चमचा इतपत दही भातावरती असा ठेवायचा. तुमच्याकडे जवसाची, तिळाची किंवा कढीपत्त्याची किंवा कारळ्याची चटणी जर असेल तर ती देखील नैवेद्यासाठी ठेवायची. माझ्याकडे कढीपत्त्याची चटणी मी करून ठेवली होती ताजी, ती मी आता ह्याच्यावरती ठेवत आहे. तर अशा पद्धतीने हे नैवेद्याचं ताट आपलं तयार झालेलं आहे. आता ह्याला हळदी कुंकू वगैरे लावून आपण नैवेद्य दाखवू शकतो आणि मग आपण हे ताट खाऊ शकतो.